पहिली आपली दुसरी बॅच होती मग सायन्सची. हो दुसरीच होती. माझं नाव लागलं तुझं कुठे आहे? कुठे गेला सायन्सची बॅच? कुठे गेली? चुकून टाकायचं राहिलं. कुठे सायन्सची बॅच? प्रियाचं नाव असेल ना कुठेतरी. कुठे दुसरी बॅच कुठे गेली? ही वाटी प्रिया झांबरे. हा आणि तिथे बसायचे हे झांबरे साहेब इथे बसायचे. ही आमची शाळा, हे आमचं कॉलेज आणि हा आपला वर्ग. आज आम्ही आलेलो आहोत 11वीच्या वर्गामध्ये. ही आम्ही 11वीची मुलं. अभ्यास करा पण आत्मविश्वासाने शूट कर. अकरावी सायन्स वर्ग. 11वीचा सायन्स वर्ग. आता विचारायचं तुम्हाला पुढे जाऊन काय व्हायचं. ही इथे प्रणाली बसायची. हे तू काय झालेलं प्रणाली काय व्हायचं? डॉक्टर तर बोलले नव्हते. आम्ही कुठेतरी बसायला. मी इथे बसायला. आरती तू काय होणार होतीस? मग डॉक्टर काय झाली? आम्ही पण 12वी नापास झालो. परत सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि पास झाले आणि म्हणून मला इकडे बघा सगळ्यांनी. वजातपूर कुठे गेले? तिकडे आहेत. मोहम्मद पालवणकर, अरविंद पालवणकर आता कुठे आहेत? सध्या महिंद्रामध्ये आहेत. आणि हे आहेत प्रेमानंद ठाकूर, असिस्टंट स्टेशन ऑफिसर अग्निशमन दल वाशीमध्ये. हे वजातपूर. तुम्ही काय करता? ओके. हे भूषण फळसणकर MBK मध्ये मॅनेजर. ओके. हे बाबू बिझनेसमन. हां हे पण बिझनेसमन आहेत. पूर. हे आहेत आपले चंदर इंजिनियर PWDचे अभियंता. आणि हे आहेत राकेश वाघमारे डॉक्टर राकेश वाघमारे. आणि हे आहेत सुशील कवळे बिझनेसमन. हां हे संतोष नाईक लायझनिंग मॅनेजर. ओके. हे आहेत सतीश पाटील. मी कंपाऊंडर आहे. कंपाऊंडर नाही, फार्मासिस्ट, गोळ्या देणारा माणूस. आणि हे सिनियर सायंटिस्ट BARCचे मनोहर पोटे. आणि ह्या आहेत त्यांच्या पत्नी मानसी पोटे. एक शिक्षिका, प्राथमिक शिक्षिका, आदर्श शिक्षिका. हां सर्व विद्यार्थ्यांची लाडकी. या आहेत दुसऱ्या डॉक्टर प्रणाली मालवणकर उर्फ मालुताई. या आहेत डॉक्टर मालुताई बोललास. कॅन्सल परत नंतर. हां या आहेत प्रणाली मालवणकर उर्फ जोरात बोला ना मालुताई. हां या आहेत डॉक्टर स्पेशलिस्ट कशामध्ये? सगळ्यात. या आहेत प्रज्ञा कदम, त्या अंगणवाडी सुपरवायझर. आणि या आहेत आरती पाटील बिझनेसमॅन आहेत त्या. आणि एक गाईड बिझनेसमॅन पण आहेत, आर्किटेक्ट आहेत त्या, सिव्हिल इंजिनियर आहेत. आणि हे स्वाती पडवळ. तुम्ही काय करता? वकीलीन बाई. हे आता मी तुझा सेल्फी नको असं काय. मी सुनील पेडवी. मी सुनील पेडवी महाजनकोमध्ये MSCB मध्ये टेक्निशियन 2 म्हणून कार्यरत आहे उरणला.
सगळ्यांनी एकत्र करण्याचा श्रेय असतो. आणि सगळी अरविंदनी सगळ्यात जास्तच हे केलं. अरविंद काय होतं मध्ये कॅटलिस्टचं काम केलं. सुरुवातीपासून सुनीलचा चालला होता प्रयत्न, पण कुठलीही रिॲक्शन होण्यासाठी कॅटलिस्टचं काम नाही ना, अरविंद खरंच तो केलं. जेव्हा तिला समजलं म्हणजे नेहमी जायचो भेटायचो नेहमी, पण नंतर मी जायचं बंद केलं. नंतर तिने काउंट केले की काहीतरी 46 डेज मी तिच्या घरी गेलो नव्हतो. शिक्षिकाने काउंट के मग तेव्हा तिच्या लक्षात हे वकील इकडे आहेत, वकील इकडे आहेत, वकिलांना सांग. तू जागेत राहिला असतास तर तुझी किंमत नसती राहिली. हा अजून वेळ लागला असता. आणि जर तू आज थोडं लवकर बंद केलं तर लवकर झालं. आधी लवकर. आणि ताई त्याने नुसतं प्रेम केलं, प्रेमामध्ये पण विचार करून करून प्रेम केलं. असं झालं दुसरा. मी सांगितलेली तिला विचार करायची. फायनली एवढा इंजिनियर ह्याची मला काय भेटेल ते मला वाटतं ह्याची काठी गुलाबाची काठी काढली असं ठेवून दिल्या. तो मुलगा म्हणजे पॅन्टीमध्ये मुकला. पॅन्टीमध्ये मुकला. आई रडायला लागली. आईला ढकललं तू म्हटलं मध्येच पडायचं नाही. त्याला पुन्हा आंघोळ घातली, शाळेत सोडला. आणि माझा इंजिनियर आहे, पदवीधर आहे. एवढा बल्लाळस्तु विनायकस्मधमणे चिंतामणी ठेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरी ओझरे ग्रामे रांजण संस्थित गणपती कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा घेऊन आहेत आणि त्यांच्या सहवासात एक दिवस घालवण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. संधी मिळाली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. सहकारी मित्र व मित्र हो विद्यार्थी नाही म्हणत
तर बरोबरीचे झाले. आता सरांनी काही गोष्टी मला बोलायच्या होत्या ते बोलले. फक्त मी एक सांगेन की आपण एकत्र होतो, आम्ही शिकवत होतो, तुम्ही माझे सर्व सहकारी आणि तुम्ही विद्यार्थी मित्र, प्रथमतः तुम्हा सर्वांना धन्यवाद, कारण तुम्ही आमची आठवण ठेवली. तुम्ही एकत्र आलात त्याबरोबर आमची आठवण काढलीत आणि आम्हाला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. खरं तर तुम्ही सांगितलं की आम्ही 92, 93, 94ची बॅच आहे. त्यावेळेसचे चेहरे थोडेसे परिचयाचे आहेत ते डोळ्यासमोर आले. मला वासंतीने फोन केला, वासंती भोईर बोलते. हा म्हटलं परिचयाचं नाव आहे, माहिती आहे. हा बोल म्हटलं तर असं असं आहे. त्याच्यानंतर मला सुनीलचा फोन आला, हॅलो सर. मला आवाज ऐकून मी घाबरल्यासारखं, एवढा घाबरणारा माणूस नाहीये मी. तरी पण त्याने पुढे सांगितलं मी सुनील पेढे बोलतोय. हा म्हटलं मग ओळखीतलं वाटतंय, आहे तिकडचंच कुणीतरी आहे. मग असं मी येईल असं सांगून मी आलो. मी दोघांचे नंबर सेव्ह केले आणि डीपीला फोटो बघितला सुनीलचा. अरे बापरे, तुमच्या डोळ्यासमोर कसे होतं लक्षात येणार नाही. आमच्यामध्ये तेवढा काही फरक झालेला नसेल, पण तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही खरोखर चांगलं काम केलं. पूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही भेटला, खूप बरं वाटलं. तुम्हाला मी सांगतो, आम्ही तुमचे जरी शिक्षक असलो तरी त्या काही बोललोच असेल, मला माहिती आहे. रागावलो असेल, काही बोललो असेल. आता माझा जास्त परिचय तुमच्याशी नसायचा, कारण मी एक पिरियड पुरतं यायचं जायचं. बाकीचे हे सगळे प्रॅक्टिकल वगैरे, त्यामुळे तुम्हाला नावाने जास्त ओळखायचे, मी फार कमी ओळखायचे. तेवढे पिरियड पुरतं असायचं आपलं, तेवढी नावं वगैरे लक्षात राहत नाही. आणि तेव्हापासून किती अशा इच्छिणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या तुमच्या आई वडील आणि त्याच्यानंतर तुमची शिक्षक. तर हे आम्हाला खूप बरं वाटलं की तुम्ही खूप चांगले प्रोग्रेस केलेला आहे, सर्वजण व्यवस्थित सेटल झालेला आहात. आमचे आशीर्वाद तर तुमच्या बरोबर कायम आहेतच आणि ते असणारच आहेत, पण त्यामध्ये तुमचेही प्रयत्न आहेत, हेही आम्ही विसरणार नाही. तुम्ही खूप चांगले बॅच त्यावेळेची होती आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं की कसं काय अचानक फोन आला फोन कसं काय मिळाला वगैरे. पण आम्ही खूप आनंद झाला. त्यावेळेस आम्हाला चित्र साकार व्हायची मुलं कसे आम्ही आलेले होते. खरं तर त्यावेळेलाची परिस्थिती खूप वेगळी होती. 94, 95 म्हणजे आपली पहिलीच बॅच ती, दुसरी बॅच का त्याचा. आणि त्यावेळेला आम्हाला मुलं गोळा करून आणावे लागायचे सायन्सला, की चला तुम्ही आर्ट कॉमर्समधून सायन्समध्ये आणायला सांगायचे. त्यावेळेला काही 50-60% विद्यार्थी पण सायन्स घेतलं होतं. तर त्यावेळेला त्यांचं धारिष्य म्हणायला पाहिजे. एवढा मोठा वृक्ष तिथे झालेला आहे ही सर्वांना माहितीच आहे. आता या अशा त्यावेळेला आपण सर्वांनी जे आता सर्वजण तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात मला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्र, आता माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आठवणी व्यक्तच केलेल्या आहेत. मला ज्यावेळी वासंतीचा फोन आला त्यावेळी मला सर्वप्रथम ती 94ची बॅच आठवली आणि त्यावेळी तुम्ही विद्यार्थी दशेतले विद्यार्थी मला आठवले आणि लागलीच मला कोटीची आठवण झाली. कारण मॅथ्स टीचर आणि मी खूप स्ट्रिक्ट होते, तुम्ही दाटून आले आणि मी म्हटलं तो का नक्की येईल. वासंतीला म्हटलं नक्की मी प्रोग्रामसाठी येईल. आणि तो दिवस आजचा खरंच आनंदाचा आहे. मग सगळ्यांना पाहून खूप आनंद वाटतोय, छान वाटतंय. सगळे कार्यरत आहात, करिअरिस्ट आहात. असंच तुमच्या मुलाबाळांना घडवा, छान वेळ द्या त्यांच्यासाठी. तुम्ही त्यांना करिअरिस्ट बरोबरच त्यांना वेगवेगळं नॉलेज द्या आणि तुम्ही घडवा त्यांना. हे जे मुलांमधून मिळालेला आनंद जो चिरंतन मिळणारा, सर्वांना खरंच मी धन्यवाद देते. आणि तुमच्या पुढच्या फेजमधील लाईफसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मी थांबते. मदाली मुराद शेख सर्वांचा म्हणजे आवडता का लाडका आवडता अच्छा सर्वांचा लाडका विद्यार्थी. माझं आता सध्या 2 मुलं आहेत. मला प्रायव्हेट जॉब करतो मी
हां सध्या दोन म्हणजे बस ना, दोनच बोल. सध्या काय प्रायव्हेट जॉब करतो, स्वतःची कामं घेतो. कन्स्ट्रक्शनचा माझा बिझनेस आहे. वडिलांचं जे पूर्वीपासूनचं जे कन्स्ट्रक्शनचं काम होतं ते मी स्वतःच बघतो. आता वडील माझे एक्सपायर झाल्यानंतर ते काम मी करतो. सर्व एकत्र कुटुंब पद्धती होती, आता सर्व विभक्त झाल्यामुळे ते वडिलांचं काम मी बघतो आणि दुसरे भाऊ आमचे वेगवेगळे त्यांचे स्वतःचे बघतात. ओके. नमस्कार सर, सुशील शशिकांत कवळे, राहणार झिरा. मी एक आपलं पाटील पोल्ट्री नावाचं छोटंसं चिकनचं दुकान आहे माझं. मला एक मुलगा आहे आणि तो याला बी करतोय नागोठण्याला. किशोर कदाचित मॅडम मी पुण्यामध्ये गेली 15-20 वर्ष झाली असते. आता मी महिंद्रामध्ये आहे कामाला आणि माझा मुलगा आता वाडिया इन्स्टिट्यूटला डिग्रीचं फर्स्ट इयरला. बाकी सगळं ठीक आहे. जिल्हा परिषदला फार्मासिस्ट म्हणून आरोग्य खातं कार्यरत आहे. माझी मिसेस जॉब करते कोर्टामध्ये क्लर्क म्हणून आणि मुलगा 9वीला आहे माझा. HR ट्रेनिंग या डिपार्टमेंटमध्ये काम करतो. मला 2 मुलं आहेत, एक 10वीला आहे आणि एक 7वीमध्ये काम करतो. शिस्त वगैरे ठीक आहे. मी राकेश बाबूराव वाघमारे, DHMS कोर्स झाला आहे. छोटासा क्लिनिक आहे बालावर आणि एक चुंडीला आहे होमिओपॅथी. आणि दोन मुलगे आहेत. एक मोठा कॉम्प्युटर इंजिनियर 3rd इयरला आहे आणि छोटा 10वीला आहे 10th स्टँडर्ड. मी चंद्र पवार, मी PWमध्ये सेक्शनल इंजिनियर म्हणून आहे. मुलगी SY BComला आहे आणि मुलगा डिप्लोमा करतो सिव्हिल इंजिनियर 2nd. माझी मिसेस हाऊसवाईफ आहे आणि माझा पेंटिंगचा व्यवसाय आहे. आणि 2 मुली, एक मुलगा आहे मला. मुलींनी आत्ताच CETची परीक्षा दिली. एक मुलगी 10वीची परीक्षा झाली आणि एक 8वीला. मी संतोष नाईक, सध्या पुण्यामध्ये आहे. रिअल इस्टेटमध्ये लिगल आणि लायझनिंग डिपार्टमेंट बघतो. आणि माझी मिसेस एक छोटा बिझनेस करते, फूड इंडस्ट्रीचं आहे. त्याचे प्रॉडक्ट आणलेत मी आता सर्वांना देणार पण आहे. आणि मुलगी आता 10वीमध्ये शिकत आहे. छान गातात. मन पडवळ माझं पहिलं नाव. आता मानसी महेश गुंजाळ. माझं शिक्षण BSc BEd झालं आहे. मी आपल्या वडके हायस्कूलला 4 महिने तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि आता मी घरीच असते. मिस्टर वकील आहेत, मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर झाला आहे, आता सर्व्हिस करतो. पनवेलला राहते आता मी. नमस्कार, मी मनोहर पोटे. सर्वप्रथम ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं त्यांच्याबद्दल एवढा दूर माझा ट्रॅव्हलिंगचा मुलगा आहे आणि मला 4 मुलं आहेत. त्याचे 3 मुली, एक मुलगा. एक मुलगी 12वी सायन्स झालेली आहे, एक मुलगा 11वी सायन्स, मुलगी 11वी आर्ट्सला आहे आणि एक 7वीला. बद्दल थोडंसं म्हणायचं झालं तर प्रत्येक हे आयुष्य आहे. आयुष्य आपली पहिल्यांदा परीक्षा घेतो आणि मग शिक्षण देतो, धडा देतो. पण गुरुवर्य जे असतात ते पहिले धडा देतात आणि मग परीक्षा घेतात. म्हणून गुरु कायमच श्रेष्ठ असतो. दुसरी गोष्ट, ह्या समाजामध्ये आपण घडतो. एक कोणी डॉक्टर बनतं, कोणी इंजिनियर बनतं, कोणी बिझनेसमॅन बनतं. पण हे सगळं बनवणारे शिक्षक असतात. म्हणून मोठा शिक्षकच असतो. आणि आपल्याला प्रेम करणारे आपले आईवडील आणि त्याच्यानंतर मनापासून प्रेम करणारे हे फक्त शिक्षक असतात. तर नेहमी तुम्हाला नेहमीच वंदन आहे. आता मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर केलं. त्याच्यानंतर आर्किटेक्चरल प्लॅनिंगची कामं करते आणि माझे अकॅडमिकचे क्लासेस आहेत. गांधर्व विद्यालयाचे गाण्याचे क्लासेस आहेत. माझे हजबंड मेकॅनिकल इंजिनियर आहेत, त्यांचं पण ऑर्केस्ट्रा आहे आणि कराओके स्टुडिओ आहे आणि बिझनेस करतात छोटासा असा. आणि मला 3 मुलं, 2 मुली, 1 मुलगा. मोठी मुलगी आता MBBSला रशियाला आहे आणि मधली मुलगी 7वीला आहे आणि छोटा मुलगा 5वीला आहे. आणि तिथे मिस्टर पूर्वाश्रमीची प्रणाली विपिन मालवणकर, आत्ताची डॉक्टर प्रणाली पाटील.
माझं मेडिकल कंप्लीट झाल्यावर मी जनरल प्रॅक्टिशनर म्हणून गेली 8 वर्ष मांडवा येथे प्रॅक्टिस केली. त्यानंतर आता गेली 22 वर्ष मी खंडाळा येथे प्रॅक्टिस करते. जिल्हा परिषदच्या सगळ्या शाळा माझ्याकडे प्री मेन्स्ट्रुएशन हायजीनसाठी आहेत. PNPच्या 23 शाळा मी कव्हर करते. ह्या दोन्ही गोष्टी करताना मी कोणाचाही 1 रुपया मानधन घेत नाही. मी किलबिल हॉस्पिटलची ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून बघते आहे, जे आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलचे सगळे म्हणजे पेशंट राईट फ्रॉम ॲडमिट करण्यापासून पेशंटला सोडण्यापर्यंत मेडिक्लेम सगळं काम मी आहे, म्हणजे बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. सध्या मी माझ्या मुलीसोबत सानपाडा येथे राहते. माझी एकच मुलगी आहे जी आता 12वीला आहे आणि नीटसाठी आम्ही प्रिपेअर करतो आहे. माझे मिस्टर डॉक्टर विनायक पाटील अलिबागचे पिडियाट्रिशियन आहेत. बरेच लोक ओळखत असतील. माझे मिस्टर IMA प्रेसिडेंट आहेत. मिस्टरांचं काही जास्त सांगत नाही मी, माझंच सांगतो. आणखीन म्हणजे त्यांना ओळखतं का आपण काय सांगतो, आपलं गेट टुगेदर आहे ना. आणखीन मॅडम माझ्याकडे अलिबागेतल्या मोस्टली सगळ्या शाळा आहेत ज्यांच्यासाठी मी 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 10वी ऑनवर्ड्स, इवन कॉलेजसाठी मी कुमारी माता म्हणजे जे आता सगळे चाललेले आहेत मोबाईल्सचे प्रॉब्लेम्स वगैरे, त्याच्यासाठी मला स्पेशल ठाणा इथून अपॉइंट केलेलं आहे. आणि हे सगळं काम करताना पुन्हा एकदा मी कधीही कोणाचा 1 रुपया घेतला नाही. हे मी माझं स्वतःचं काम करते. ॲक्च्युली जिल्हा परिषदमधून मला मानधनसुद्धा आहे यासाठी, आणि त्यांची गाडी पण असते. पण मी त्यांची ना गाडी घेते ना काही करत, फक्त माझं एक कंडिशन असते जी नेहमी आहे, मी त्यांच्या टाईमला जात नाही, मी माझ्या टाईमसाठी जाते. आणि हे सगळं मी एक सोशल वर्क म्हणून काम करते. OPDमध्ये म्हणायचं तर सर माझ्याकडे समजा 40 पेशंट असतील तर त्यातले 10 म्हाताऱ्या पेशंटकडनं मी पैसे घेत नाही. त्यांच्या मेडिसिन सकट सगळा खर्च मी करते. कारण त्याचं एक कारण आहे, मी असं पाहिलं आहे की म्हाताऱ्या लोकांकडे लोक फारसं नीट लक्ष देत नाही आणि मग ब्लड प्रेशर शुगरचे गोळ्या महाग आहेत म्हणून मग सुद्धा त्यांना आणत नाही, त्यांची ट्रीटमेंट अर्धवट राहते. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आत्तापर्यंत ज्याचं सगळं श्रेय मी टीचर्स आणि माझ्या आईवडिलांनाच देईन. ऑफकोर्स कोविडसारख्या ठिकाणी मला DCH आणि CCH सेंटरला कोविड इन्चार्ज म्हणून माझी तेव्हा नेमणूक झाली होती. आणि तिथे मी 3.5 महिने एकटीने काम केलेले आहे ॲज अ इन्चार्ज म्हणून. आणि मी 467 पेशंट बरे केलेले आहेत. आणि नुसतेच बरे नाही केले, मी त्यातल्या एकाही पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलची सुद्धा पायरी चढू दिली नाही. आणि त्याच्यासाठी माझे खूप सत्कार वगैरे झाले. ह्याचं माझं छोटंसं लाईफ आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय मी तुम्ही बसलेल्या माझ्या सगळ्या टीचर्सना देईन, कारण की तुम्हीच मला तिथे पोहोचण्यापर्यंतचं सगळं तुमचे झाले श्रेय आहे. तुमच्या मनापासून झालेलं आहे. ॲक्च्युली मी प्रपोज केलं होतं तिला 12वीला असताना. तिचं नेचर आणि स्वभाव, कारण माझ्या आईने खूप मेहनत घेतली होती. आणि प्रत्येक मुलाचं एक हे असतं की आई वडिलांना कसं सांभाळता येईल, तर तिच्यासाठी बेस्ट असं एक म्हणजे ऑप्शन होतं की मी पाहिलं होतं स्वभाव. वासंतीचा स्वभाव एक मन मिलावे होता, पण एक वेगळा म्हणजे एक डिसिप्लिन असं हे होता. आणि तशा टाईपचं मला त्याच्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो. 11वीमध्ये पसंत केली होती. 12वीपर्यंत काय मी काय तिला सांगितलं नाही. शेवटच्या पेपरला तिला मी लेटर दिलं, ते आम्हाला ग्रुपमध्ये मगाशी दाखवलं सुद्धा. ॲक्च्युली आईशी शी प्रिझर्व ऑल दिस लेटर्स. आणि ते लेटर मी दिल्यानंतर तिने काही ॲक्सेप्ट नाही केलं. फायनली शी ॲक्सेप्टेड आफ्टर 4 इयर्स. 4 वर्ष तिने ऑब्झर्व केलं की खरंच हा मुलगा व्यवस्थित आहे की नाही. त्याच्यानंतर अच्छा आम्हाला 2 मुली आहेत आणि आम्हाला मुली मुलगा असं कधी काही भेदभाव आम्ही आयुष्यात केला नाही. आणि दोन्ही मुली आम्ही मुलांसारख्या वाढवलेल्या आहेत. एक आत्ताच जस्ट MBBSची एक्झाम पास झालेली आहे, फायनल डॉक्टर झालेली आहे. आता फक्त इंटर्नशिप आहे 1 वर्षाची. आणि दुसरी मुलगी 10वीला आहे. अच्छा आणखी एक सांगावंसं वाटतं, आपल्या गुरुजनांकडून आपण शिकत असतो. जे दलवी सर, पाटील सर ते फक्त आपल्याला एज्युकेशनल सिस्टम सांगत नव्हते, पण बाकी इतर गोष्टी समजावून सांगायचे. संसारिक किंवा ह्या गोष्टीही अधूनमधून एखाद्या स्टोरी. इवन 10वीला काही एक आमचे सर होते, म्हणजे शिक्षक हा फक्त एज्युकेशनल नसताना
एक सामाजिक सुद्धा शिक्षण देणं अशा टाईपचे आपला शिक्षक वर्ग होता आणि त्या याच्यातूनच आम्ही घडलो. आणि त्याच्यामुळे लास्ट 10वीला मुलगी जी होती तिच्या शाळेतून आम्हाला बेस्ट पॅरेंट अवॉर्ड मिळालेला आहे. सर्वात मोठा अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आणि ह्या गोष्टी आपण आपल्या शिक्षकांकडूनच शिकून कुठेतरी घडत असतो. त्यामुळे शिक्षक वृद्धांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आरती पाटील हा मिसेस शिक्षिका आहे, अजूनही मला शिकवते. बीएडला नंबर लागला आणि आज मी शिक्षिका म्हणून काम करू शकते. कदाचित आर्ट्सला असते तर माझा नंबर लागला नसता, पण सायन्सला मुलं त्या कमी जातात आणि त्याच्यामुळे माझा नंबर लागला. आणि ह्याचं सगळं श्रेय या सगळ्या शिक्षकांचं आहे. आणि त्या सायन्स घेतल्यामुळे ही सगळी तो तर भेटलाच, पण तुमच्यासारखी सगळी प्रेमळ मित्रमंडळी भेटली आणि तो तर भेटलाच. असं माझं जीवन आहे. आता सध्या मी पनवेलला राहते. थँक्यू. हॅलो, मी सुनील पेडवी. मी सुरुवातीला मी सांगितलं सर, मी सुरुवातीला कॉमर्सला ॲडमिशन घेतलं हाशिवरा हायस्कूलला. त्याच्यानंतर आमच्या इथे एक शिंदे सर म्हणून होते, PV शिंदे सर म्हणून. त्यांनी मला तिकडे आले, घरी सांगितलं की त्यांनी तो कॉमर्सला नको ॲडमिशन घेऊ, तू इकडे सायन्सला घे. मग मी सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्सला 11वी 12वी केलं, पण 12वीला फेल झालो मी. परंतु त्याच्यानंतर सुद्धा मी ITI केलं. ITIला मी ITI इलेक्ट्रिशियन केलं. त्याच्यानंतर मी ITI इलेक्ट्रिशियन केलं, अप्रेंटिसशिप केली. प्रायव्हेटमध्ये पण बरेचसे जॉब केले. नंतर मध्ये जॉब नव्हता तरी फोटोग्राफी वगैरे हा बिझनेस पण चालू केला मी, ते पण केलं. त्याच्यानंतर मी नंतर एका इलेक्ट्रिकल कंपनी अँकरची डिस्ट्रीब्युटरशिप होती, तिथे पण काम केलं. म्हणजे प्रत्येक दुकानात जाऊन ऑर्डर घेणं, अँकरच्या लाईट्सचे वगैरे किंवा स्विचेसचे ते काम केलं. ते झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी एका फार्मा कंपनीमध्ये लागलो. फार्मा कंपनीमध्ये मी जवळजवळ 7 वर्ष काम केलं. त्या फार्मा कंपनीमध्ये काम केल्यानंतर मग मला MSVमध्ये महाजनको जनरेशन कंपनीमध्ये मी ॲप्लाय केला. त्याच्या अगोदर पण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मी ॲप्लाय केलं. BRCमध्ये पण मी 2 वेळा ॲप्लाय केलं होता. तिथे पण मला कॉल लेटर आले, पण तिथून त्यांची जेव्हा एक्झाम झाल्यानंतर मला कॉल लेटर आले, तेव्हा आपल्या पोस्टाने, तेव्हा मेल वगैरे काही नव्हतं, मोबाईल नव्हता. त्याच्यानंतर मी नंतर मग याच्यामध्ये फार्मामध्ये लागल्यानंतर मग MSVचे फॉर्म भरला. ते पण शेवटचे 4 ते 5 दिवस असताना भरला. त्याच्यामध्ये माझा नंबर लागला आणि त्याच्यामध्ये लागल्यानंतर आमची एक्झाम झाल्यानंतर पण ते मला पण माहिती नव्हतं. नंतर मी जेव्हा तिथे कंपनीमध्ये असताना चेक केलं, तिथे मी जॉबला, तिथे माझ्याबरोबर एक इंटरव्ह्यूसाठी मुलगा आलेला. त्याने मला सांगितलं की आपला रिझल्ट लागला. म्हणून मी रिझल्ट चेक केला, तेव्हा मला कळालं की मी पास झालो म्हणून. मग त्याच्यानंतर माझी तिथे कळलं की माझी पोस्टिंग भुसावळ येथे झाली आहे. तरी पण माझं कास्ट व्हॅलिडिटी नसल्या कारणे मला 1.5 वर्ष जॉईनिंग करता नाही आलं. त्याच्यानंतर मी 1.5 वर्षानंतर भुसावळ दीपनगर ते जॉईनिंग केलं आणि 11 वर्ष मी तिकडे होतो. त्याच्यानंतर आता 3 वर्ष झाले मी आता उरणला आहे. आणि मला 2 मुली आहेत. एक मुलीचं ग्रॅज्युएशन झाल्या, तिचं कॉमर्स झालेलं आहे आणि तिचं हॉटेल मॅनेजमेंट पण झालेलं आहे. आता सध्या ती वर्क फ्रॉम होम म्हणून ॲक्सिस बँकेचं काम करते. त्याच्यानंतर माझी छोटी मुलगी आता आहे 8वीला आहे, आता 9वीत जाईल ती. तिचं चांगलं म्हणजे कराटे वगैरे खेळते. ती स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे. धन्यवाद. तुम्हाला काय पाहिजे काय नको बसलेत आपलं काय पाहिजे आता आम्ही विचारल्यावर सांगा. सुनील, जेवण एवढं झालंय ना, अंगावर आलंय, त्याच्यामुळे ते निवांत.
एकदम क्लोज 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 काय ते प्रेम काढला फोटो मला वाटतं घरी काठी घेत असेल मास्तरीन ती पण मास्तरीन पाहिजे तिकडं ती पण मास्तरीन पाहिजे सोचेंगे तुम्हें प्यार करके सोचेंगे तुम्हें प्यार करके महका सा कमल थम हो हिलता महका ला 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 ला
सांगायचे की आई आणि बाबा असे दोन पॅरेंट्स आणि आपल्याकडे हल्ली एक मुलांची खूप फॅशन आली आहे ना, तर ती चुकीची आहे. खरं तर 2 मुलं असायला पाहिजे आयडियली, पण एक मुलं असेल आपल्याकडे, तर तुमच्या घरामध्ये कोणी लहान वगैरे असेल तर खरंच हे सांगा. म्हणजे मी तरी पाळलं हे, तर कितीही असेल की म्हणजे आई जेव्हा ओरडत असेल आपल्या मुलाला, तेव्हा बाबांना ती आईचं चुकीचं जरी वाटलं तरी किती नका तिला क्रॉस करू. तुम्ही तिला नंतर म्हणजे बाजूला सांगा की हा की ते तुझं असं हे इथे चुकत होतं म्हणून, पण मुलांसमोर बोलू नका. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की तुम्ही जेव्हा भांडता नवरा बायको ना, तर ते एकमेकांचे उणे तुणे मुलांसमोर काढू नका. तिथे तुम्हाला मुलं एक्सप्लॉइट करतात. आणि तिसरं, तुमच्याकडे कितीही असेल तरी एकदा मुलांना नाही म्हटलं तर त्यांना ते पुन्हा द्यायचंच नाही. मग ते कुठल्याही मार्गाने द्यायचं नाही. एकदा नाही ना म्हणजे नो. आणि मुलांनी कुठलीही डिमांड केली की पहिल्या डिमांड मध्ये त्यांना कधीच पुरी करायची. एक छोटासा तुम्हाला सगळ्यांना सुखाचा मंत्र की दररोज कमीत कमी 40 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं पुढे जायचं, 20 मिनिटं मागे यायचं. चालण्याचा वेग हा काही महत्वाचा नाहीये की धावायला पाहिजे, काहीतरी वेगळं चालायला पाहिजे. नाही, स्मूथली तुमच्या स्पीडनी चालायचं आहे, जायचं आणि यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची फोटो बाहेर आलेली आहेत त्यांच्यासाठी तेलकट स्वीट हे तुम्ही तुमच्या जेवणातनं काढायचं आहे. जे कोणी अल्कोहोल घेतात त्यांनी अल्कोहोल घेतलं तर हरकत नाही लिमिट्समध्ये, पण त्याच्याबरोबरचा चटणा हा तुमचा तेलकट नसायला असा पाहिजे. जसे ड्रायफ्रूट, चणे फुटाणे किंवा गाजर, काकडी, टोमॅटो, कोशिंबिरी असं तुम्ही खाऊ शकता. जेवणामध्ये चिकन भरपूर ठेवा, पण मटण नका ठेवा. म्हणजे ओकेजनली मटण ठेवा, महिन्यातून एकदा वगैरे, कारण की ह्यानी सगळ्यांनी कोलेस्ट्रॉल. आणि ज्यांच्याकडे ब्लड प्रेशर आलं आहे, आता ज्यांनी हायपर टेन्शनला सुरू केलं आहे, मग त्यांना स्ट्रिक्ट डाएट आहे. जसं की मटण नकाच खाऊ, कोलंबी नका खाऊ, अंड्यातलं पिवळं कुणीच नको आता आपण खाऊया. ज्यातून मलाही त्याच्यावर कुठली गोळी नाही सुरू झाली, पण अंड्यातलं पिवळं कधीच खाऊ. प्रोटीन्स किती पण खा, भरपूर खा. रात्रीच्या जेवणामध्ये कार्ब्स नका ठेवू, जसं की तांदूळ, भाकऱ्या. मी पेशंटला सांगते की भात नका खाऊ, तर लगेच उद्या पेशंट भाकऱ्या तांदळाच्या खातो, तर ते नाही. भाकरी पण नका. मग भाकरी कसली खाऊ? मग ज्वारी, बाजरी, नाचणी सगळ्यात अत्यंत म्हणजे पौष्टिक फूड आहे. आमच्या घरामध्ये आम्ही दोघं नवरा बायकोला अजून काही चालू नाही टाप वगैरे, पण आम्ही रात्री तुमचं कार्ब्स नाही खातो, म्हणजे भात भाकरी कधीच नाही खात. खूप सारं वरण पितो, खूप साऱ्या भाज्या खातो, सलाड खातो. मी तर माझं तर आठवड्यातले 3 दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुला अरविंद हवं होतं ना माझं डाएट, तर आम्ही आठवड्यातून 3 दिवस फक्त चिकन खातो. 250 ग्रॅम्स चिकन फक्त मॅरिनेट करते आणि उकडते, ते तेल नाही खात त्याच्यात. असं आमचं बॅलन्स डाएट आहे. तर हे आता तुम्हालाही गरजेचं आहे. अन्नामधला कुठलाही असा ऑप्शन ठेवू नका की क्रेविंग आहे, मला मिळत नाही, मला खायला पाहिजे, पण मग तो खाताना लिमिटेड. ज्यांना शक्य आहे की कोरी चहा किंवा कॉफी विदाऊट शुगर, विदाऊट दूध घेता येत असेल तर त्यांनी तीच घ्या. म्हणजे मग मला तलप आहे तर मग सकाळची थोडीशी चहा किंवा कॉफी वॉटेवर दुधाची हवी कशी ती घ्या. मग इव्हनिंगला नका घ्या, इव्हनिंगची कोरी ठेवा. हे अतिशय मूलभूत आणि मुख्य मंत्र आहेत. म्हणजे स्वीट, तेल आणि आंबट आणि तुमचं चालणं. जर हे 4 गोष्टी तुम्ही करत असाल तर हे सगळं छान आहे. कुठलीही गोळी
औषध खाऊन वजन कमी किंवा वजन वाढवू नका. काही गरजेचं नाही, कारण बऱ्याच ठिकाणी स्टेरॉइड्स वगैरे असतात जे आपल्याला गरजेचे नाही. आणि बाकी मस्त. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, स्ट्रेस बिलकुल घेऊ नका. आता तुम्ही बोला तू काय प्रणाली काय पण सांगशील, मग आम्हाला येतो स्ट्रेस, आमच्या कामाचा आहे कसं आहे. प्रत्येक गोष्टीला 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. एक तर निगेटिव्ह काहीतरी होणार किंवा पॉझिटिव्ह होणार. निगेटिव्ह धरून चला की निगेटिव्हच होणार आहे, पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि कुठलं काय होणार ना ते होणारच आहे. तर ते होण्यासाठी आत्तापासून जर तुम्ही स्ट्रेस घेतलात तर तुम्हाला शुगर 100% आहे. सगळ्यांना शुगर येणार मग आपल्याला, म्हणजे बाबाला आईला असो नसो तो वेगळा भाग आहे. पण तुम्ही स्ट्रेस काय घ्यायची, कितीला घ्यायची, आणि कुठेतरी थांबा की आता मला हे इतकं मिळालं, हे इतकं बास, हे मला इतकं झालं, हे इतकं. कमावू नका असं नाही, कमवायला तर पाहिजे सगळ्यांना आपल्याला, पण काय आणि कुठे ते तुम्ही ठरवा. आणि किती कसं ते. फॅमिलीला खूप वेळ द्या. माझा नवरा 24 तास काम करणारा माणूस आहे, कितीतरी लोक ओळखत असतील. रविवार संध्याकाळ अख्खा दिवस नवरा आमच्या सोबतच असतो, दोन्हीजवळ. आणि 4 महिने, एव्हरी 4 महिन्यांनी आम्ही बाहेर फिरायला जातो. 8 दिवस फक्त 3घच जण, शर्वरी, मी आणि शर्वरीचे बाबा. आम्ही खूप लांब निघून जातो. पुन्हा येऊन परत आहे ते आपलं 24 आवर्सचं वर्क आहे ते आहे. काम करा, कामावर तर प्रेम करा. आणि कोणामध्ये ना आता काही चुका नका शोधू, संपलं त्यात आपलं. नका शोधू काही फॅमिलीच्या बाबतीत बोलतो, मित्रमैत्री असेल, नवरा बायको असतील किंवा फॅमिली असेल, नको आता बस झालं आता ते संपलंय आपलं सगळं. आणि चालणं फार महत्वाचं आहे. कुठेही जाऊन जिममध्ये वगैरे वजन कमी करू नका, ते तेवढ्या वेळापुरताच असतं, तिथेच कमी करणार, ते सुटलं की पुन्हा वाढवणार. सो आपल्याला नो जिम नो हे. आणि बायकांना तर मी सांगते की घरगुती कामं करा. मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. मी सानपाड्याला गेल्या वर्षी गेली तेव्हा माझं 63 किलो वजन होतं. मी मेड नाही ठेवली घरामध्ये, मीच भांडी घासली, कपडे धुतले, लादी पुसली, माझं वजन 58 झालं. ह्या सगळ्यांसाठी आपलं खास